प्रशांत आपलं मन किंवा मत ठासून मांडतो, परंतु मांडताना त्याच्यामध्ये कधी अहंकार मला कधी जाणवलेला नाही. ज्या माणसाच्या ठाई अहंकार नाही, ज्ञानाचा, असलेल्या पदाचा किंवा असलेल्या संपत्तीचा, त्या माणसाचा पल्ला दूरचा असतो. जे उथलपणे बोलतात, ज्यांचा पैशाचा ज्याच्या डोक्यात, म्हणजे पैसा ही खिशात ठेवायची गोष्ट, डोक्यात आणायची गोष्ट नसते. ज्यांचा पैसा डोक्यात येतो त्यांचा पल्ला लवकरच संपतो. एकूण प्रशांत हा सद्गुणी आमदार आहे आणि ज्या भावनेतून त्यांनी नमो चषक म्हणजे नरेंद्र मोदी चषक या चषकाची जे आयोजन केलं आणि विविध प्रकारचे खेळ म्हणजे क्रीडा सप्ताह त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. गेल्या वर्षी मी काही क्षणाकरता एकूणच आजचं नियोजन बघितलं तर निश्चितपणे शिस्तीचं नियोजन आहे, भपका नाही, पण ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सर्व इथं उपलब्ध आहेत. एकूणच प्रशांत ठाकूर, आता म्हणजे प्रशांत म्हणजे संजू नाईक जसं म्हणजे माझा मुलगा संदीप नाईक, तसं राम शेठ ठाकूरचे म्हणजे प्रशांत आणि परेश, बरोबर आहे का? अरे अग्री विथ मी? तर त्या अनुषंगाने मला प्रशांत बोलायचा अधिकार आपापच प्राप्त होतो. तर एकूणच सिडकोच्या विषयी मी परवा सुद्धा रागा केला जनता दरबारामध्ये. सिडकोमध्ये काही अधिकारी नालायक आहेत म्हणून काय बोललो आणि भ्रष्ट आहेत. ते काय बोला रामशेठ तुम्हाला सांगतो मी. सिडकोनी आणि शासनाने निर्णय घेतले की 2000 पूर्वीची कामे बांधकामे ही त्याला अभय दिलं, नियमित केली नाहीत पण अभय दिलं म्हणजे तोडूनच. आता ही बाब कोर्टाच्या निदर्शनात कानाचं काम कोणाचं आहे? त्यांचं आहे. जाणून बुजून त्या ठिकाणी काही अधिकारी दादागिरी करून 12, 13, 14च्या पेरीला झालेल्या इमारती रात्या लोकांना बाहेर काढतात आणि तो भूखंड कुठल्या तरी बिल्डरच्या घशात घालतात. आणि म्हणून मी बोलतो नालायकांनी भ्रष्ट आहेत. गणेश नाईक ती ससा कोणाला अवमानित करण्याचा स्वभावाचा माणूस नाहीये. कुठल्याही माणसाला म्हणजे साधा शिपाई एखाद्या जरी असेल तर शिपायाचा सुद्धा अवमान हो माझी इच्छा नसते. परंतु प्रशांत आपल्या सारख्याने जर असं ठोस नाही बोललं, कणखर नाही बोललं तर ह्या लोकांना पायबंद बसणार नाही. बोललंच पाहिजे. आपण बोलल्यानंतर दचकतात मग आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या खरं म्हणजे मी राम शेठचं कौतुक करतो त्या ठिकाणी की बिल्डिंग ज्या दिवशी हुतात्मा स्मारकाला आपण अभिवादन केलं, दुसऱ्या दिवशी या जिल्ह्यातल्या आमदार मंत्री अदिती तटकरे त्या ठिकाणी परिसरात असताना त्या ठिकाणी सिडकोने अट्टास केला. तुम्हाला बघितलं रामशेठ मी त्या ठिकाणी तुम्ही आणि आपले तिकडचे महेश बालदी नाही तुझ्या विरुद्ध उभं राहिला प्रथम म्हात्रे महेशच्या विरुद्ध राजकारण केलं तुम्ही. ज्या अशा वेळेला पक्ष भिक्ष बाजूला सारून जनसामान्यांच्या हिताकरता रामशेठ तुम्ही पुढे गेला. कारण प्रशांत हा सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे पण तुम्ही ती परवा नाही केली आणि जायलाच पाहिजे. प्रश्न असा आहे की ज्या ज्या लोकांना त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अटक झाली ते स्वातंत्र्य सैनिक आणि स्वतंत्र सेनानी झाले. अशा ह्या समाजावर अन्याय होत असताना आपण गप्प बसलो तर त्या आपल्या आमदारकीचा आणि नामदारकीचा उपयोग काय? आणि म्हणून मी सांगतो हा मैदान सिडकोकडे रजिस्टर नाही ना मैदान, म्हणून हा मैदान सोडायचा नाही. ह्या मैदान वाचवण्याकरता गणेश नाईक तुमच्या बरोबर आहे. मी माननीय आमदार प्रशांतजी ठाकूरना सांगतो की तुमच्या मतदारसंघामधल्या ज्या ज्या गोष्टी गार्डन करता मैदाना करता नकाशावर डिमार्केशन करा, सिडकोला पाठवा. लवकरच माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे नगरविकास मंत्री यांच्या संवेद बैठक घेऊन नवी मुंबई, पनवेल आणि उरण या परिसरातील नागरिकांच्या गरजांकरता जे भूखंड पाहिजेत त्या भूखंडाचा आपण आणि ते भूखंड निश्चितपणे घेऊ. सिडको ही विकास करणारी संस्था आहे, ही का व्यापारी संस्था नाही. आणि व्यापाराच्या अनुषंगाने
आता काही लोकांनी, आणि मी स्वतः मी बोलल्यापासून दचकलेत, ज्यांना ते म्हणजे त्याला शिकत तुमच्या कुठल्या रम्मीच्या डावामध्ये तो पत्ता बरोबर जॉईन होतो तसे दचकून गेले आणि मला फोन आले तसं, आणि लोकांनी कौतुक केलं. मी ना आमचं कौतुक नको, आम्ही ज्याला रस्त्यावर येऊ त्याला आमच्याबरोबर, आणि मी त्याला स्पष्ट बोललोय, आमदार नामदार असतो तर ज्या वेळेला जनसामान्यावर अन्याय होईल ते नामदारकी डब्यात टाकून आम्ही रस्त्यावर उतरू, आणि ते उतरल्याशिवाय आपल्याला जनतेने जो विश्वास दिलाय तो पूर्णत्वाला येणार नाही. खरं म्हणजे भविष्य काळामध्ये आता साधारण एक 8-10 दिवसापूर्वी माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी आपल्या MMR रिजन मधील सर्व शहरांचा पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी बैठक घेतली होती. त्या बैठकीत मी पण होतो, एकनाथजी शिंदे होते, गिरीश भाऊ महाजन होते, आणि आपल्या नवी मुंबई आणि पनवेल करता पोशीर धरणाची त्यांनी पूर्ण ठराव केला आणि राज्य शासन ते बांधणार आहे. खरं म्हणजे भविष्यकाळ पाण्याकरता फार म्हणजे अडचणीचा असणार आहे, परंतु धुरंधर नेतृत्व असलेल्या देवेंद्रजी फडणवीसांनी त्याचा विचार करून या सर्व गोष्टी करायचं ठरवलेलं. भविष्यकाळामध्ये नवी मुंबई जरी आमचं शहर असलं तरी पनवेल हे सुद्धा आमचंच शहर आहे, उरण सुद्धा आमचंच शहर आहे. या धारणेतून या पूर्ण सिडकोची नवी मुंबईचा विकास होण्याकरता निश्चितपणे प्रशांत, मी तुझ्या पाठीमागे ताकदीने उभा राहणार आहे. आज हे आयोजन केलं हे खरं म्हणजे माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाला सर्वार्थानं संपन्न करण्याचा जो इरादा व्यक्त केलेला आहे, त्याच्यामध्ये मैदानामध्ये तरुण उतरले नाहीत, सशक्त झाले नाहीत, त्यांच्यामध्ये उर्मी आणि ऊर्जा येणारच. त्या अनुषंगाने नमो चषक हा परफेक्ट त्या ठिकाणी तुम्ही नाव ठेवलेलं आहे, आणि म्हणून तुमची स्पर्धा यशस्वी व्हावी. दिवसेंदिवस म्हणजे दरवर्षी तिला गतिमानता, शक्तिमानता, प्रकाशमानता मिळावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. रामशेठ ठाकूरांचं नाव निश्चितपणे तुम्ही पुढे पुढे सगळ्या महाराष्ट्राला, त्या देशाला त्या ठिकाणी समजून घ्याल, किंवा शुद्ध बीजापोटी असती फले रसाल गोमटी. ज्या वडिलांचे संस्कारच चांगले असतात, की ज्याचं अनुकरण चांगलं असतं, त्यांच्या पाठीमागे येणारी पिढी सुद्धा तशीच सशक्त होते आणि तशी होणार आहे हा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.